आणि असं असताना जर इंटरनॅशनल क्रिकेट पाहायला गेलं सर, कुमार धर्मसेना सारखे श्रीलंकेचे पंच श्रीलंकेच्या सामन्यामध्ये पंचगिरी करतात. नक्कीच नक्कीच. आपल्या देवगड तालुक्यामध्ये जेव्हा 2003-2004 मध्ये आम्ही जेव्हा खेळत होतो, कॉलेज क्रिकेट जेव्हा खेळत होतो, तेव्हा आम्हाला मोठे संघ पाहायला मिळायचे. एक वेंगुर्ल्याचे संघ पाहायला मिळायचे, विजय केरवाडा संघ पाहायला मिळायचा. त्यावेळी विजय केरवाडा संघाचा जो नाना नाईक करून एक मोठा बॉलर होता, त्या नाना नाईकने पंच जेव्हा पंचांची भूमिका पाहत होते, त्याच्यानंतर मॅच संपली, त्याच्यानंतर त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला की सर, तुम्हाला जर मॅच मध्ये सगळ्यात मोठा माणूस किंवा मॅच मध्ये सगळ्यात भाग्यवान माणूस कोण असेल तर तो कोण आहे? तर त्यांनी एक चांगलं उत्तर दिलं की तो भाग्यवान माणूस किंवा तो मोठा माणूस असेल तर तो पंच. त्या पंचांना आपण या ठिकाणी मान दिला पाहिजे आणि क्रिकेटचा मान म्हणजेच पंचांचा मान. प्रत्येक या ठिकाणी सुरुवात होते, पहिला चेंडू या ठिकाणी म्हटलं काऊकानोच्या दिशेने 6 धावा, खणखणीत षटकार. हा पिच प्रकारचा चेंडू होता. डीजे प्रणय दादा, स्वागत नाही इथे, स्वागत नाही केलं जात आहे तर इथे स्वागत करतायत. प्रत्येक चेंडूवरती 2 चेंडू सलग 6 साठी पाठवले. त्या 2 चेंडूंची गत काय केली आहे फलंदाज प्रणयने, माफ करा वैभवने. दोन्ही चेंडू अकुट टप्प्याचे आणि दोन्ही चेंडू स्टँड मध्ये डिलिव्हर. सर थांबा ना, स्वप्नील सर थांबा. तुम्ही तोरसोय संघ पराभूत जरी झाला असला तरी हा देवगड संघ, आज देवगडची स्पर्धा आहे, आपल्या हा एका परिवाराचा हा सोहळा आहे, इथे आपण प्रत्येकाने योगदान देऊया. पुन्हा एकदा लव. पराभवाने मात्र कोण हरत नाहीये, पराभवाने मात्र या ठिकाणी मैदानातून माघार घ्यावी लागते. मित्रांनो, या ठिकाणी सुंदर हेलिकॉप्टर प्रकारचा चेंडू, या ठिकाणी मात्र 1 बाउन्स 4 धावा. खणखणीत खेळी पाहायला मिळते वैभवच्या बॅट मधून. 84 ची जर्सी परिधान करून या ठिकाणी आपल्या गावासाठी किती सुंदर फलंदाजी करताना मी पाहतोय. संघाची धाव संख्या होते 14, 16, 16, 17, 17. उस 17 में एक और 6 ऐड कर लो, हो गया रन 23. आणि हेच गणित होतं मागाच्या सामन्याचं. 6 चेंडू 23. आणि इथे लव परत एकदा अनुभवी गोलंदाज असताना सुद्धा अशा प्रकारची गोलंदाजी करतोय. मगाच्या सामन्यामध्ये सुद्धा मला वाटतं जवळपास ह्याच गोलंदाजाने 21 धावा दिल्या होत्या आणि तरी सुद्धा हा बालवीर संघाचा कर्णधार आपल्या गोलंदाजाला बॅक करताना दिसतोय. आणि खऱ्या अर्थाने खरोखरच त्याचं दाद दिली पाहिजे, कारण गोलंदाज कुठेतरी महाग ठरतोय तरी सुद्धा त्याच्या पाठीमागे खंबीर उभा राहिलाय हा कर्णधार. आणि अशा प्रकारचं ज्यावेळी एखादा संघनायक आपल्या प्रत्येक खेळाडूला आत्मविश्वास देतो ना सर, त्याच वेळी तुमचा एक संघ बनतो, एकमेकांसाठी तुम्ही लढण्याची ताकद निर्माण करता आणि त्याला खरा लीडर म्हणतात. आणि त्याच प्रकारची लिडरशिप करताना मला पाहायला मिळतोय बालवीर संघ. कुठेतरी पाहिला असं तर मगाच्या सामन्यामध्ये या गोलंदाजाने 21 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर सुद्धा परत पुन्हा दुसऱ्या सामन्यामध्ये त्याच गोलंदाजाला पहिली गोलंदाजी देणं हा किती मोठा धाडसी निर्णय म्हणावा लागेल. आता मात्र डीप स्क्वेअर लेगला खनखनीत चौकार. हर गेंद पे लगभग वही हश्र कर दिया ये वैभव ने. आता मात्र पंच केदार यांचा ओव्हर समाप्त झाल्याचा इशारा येतोय. यानंतर एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 28. सुंदर या ठिकाणी जबरदस्त धावांचा डोंगर वैभव आणि पंकजच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सुंदर प्रत्येक दिशेला या ठिकाणी लॉंग ऑनला खेळले, कव्हरला खेळले, काऊ कॉर्नरला खेळले. एक सुंदर चौपेर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याचबरोबर एक हेलिकॉप्टर सुद्धा पाहायला मिळाला. तो जरी बाउंड्री लाईनच्या थोडासा आतमध्ये लँड झाला, मात्र धावा मात्र 4 देऊन गेला होता हेलिकॉप्टर जो वैभवने मारलाय. पुन्हा एकदा वैभव स्ट्राईक वरती नवीन गोलंदाज येतोय आनंद.
काय हा आनंद थोडासा आपल्या संघाला आनंद देऊन जाईल का? काय थोडस रोखून धरेल का ह्या सामन्या या वैभवला? पहिला चेंडू लॉकॉल मध्ये टाकलेला हा चेंडू चांगला चेंडू म्हणावा लागेल, कारण जर क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये पाहायला गेलं तर एका गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र ज्याला आपण म्हणतो तोच हा ब्रह्मास्त्र ज्या गोलंदाजाने खोलून काढला पहिल्या चेंडूवरती यॉर्कर. प्रकाश सर, तुम्ही जर पाहिलं असेल जे आपली गेल्या वेळी भांडूप नगरीमध्ये जे टुर्नामेंट झाले त्या टुर्नामेंटला वारंवार आपल्याला हाफ पिच प्रकारचे चेंडू पाहायला मिळत होते. मात्र या ठिकाणी प्रत्येक चेंडू हा फुल पिच प्रकारचा म्हणजे ओव्हर पिच प्रकारचा यॉर्कर प्रकारचा पाहायला मिळतोय. इथे मात्र हाफ पिच प्रकारचे बॉल प्रत्येक चेंडू मात्र लेग साईड दिशेने बाहेर बाउंड्री दिशेने जातो, कारण त्याचा ह्या ठिकाणी वारा आणि त्या ठिकाणी थोडासा वारा नव्हता. या ठिकाणी बॅट्समन वाऱ्याचा हा फायदा घेत असतो. या ठिकाणी मात्र थोडासा या ठिकाणी बॉल खाली राहतोय. ऑफसाईड दिशेने मात्र एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. थोडेसे पंकज या ठिकाणी बीट होत आहेत. हा विषय असा होता की या ठिकाणी आपला हाफिच प्रकारचे चेंडू जे आहेत ते मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीत. या ठिकाणी ब्लॉक प्रकारचे चेंडू, या ठिकाणी ओपीच प्रकारचे चेंडू पाहायला मिळतात, परंतु बॅट्समन पण तेवढे हुशार आहेत. प्रत्येक चेंडू हा घेऊन प्रकारे या ठिकाणी मात्र कावकोनी जेने 6 धावा, सुंदर 6 धावा, या 6 धावाने संघाची धावसंख्या होते 35. आता मात्र या ठिकाणी आमचा निर्णय कुठेतरी चुकतोय की काय? टॉस जिंकून फलंदाजी घेण्याचा निर्णय या ठिकाणी बालवी तळीवाडी संघाचा थोडासा चुकतोय की काय? आता मात्र भैराई पॅकर्सचे मोंच संघाचे फलंदाज मात्र दाखवून देत आहेत की तुम्ही जरी निर्णय दिला असेल तरी आम्हाला जो आव्हान तुम्ही जे आम्हाला आव्हान दिलं ते आव्हान आम्ही स्वीकारून या ठिकाणी आम्ही चौफेर फटकेबाजी करतोय. आता मात्र या ठिकाणी ऑफ साईड दिशेने 4 धावाने संघाची धावसंख्या होते 39. एक चांगले लक्ष तळीवाडी संघासमोर ठेवण्याचा प्रयत्न हा भैराई पॅकर्स म्हणून चालू आहे. दोन्ही एकाच गावातील दोन्ही संघ मात्र या ठिकाणी भरपूर दिवसांनी आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र थोडासा फिरून मारण्याचा प्रयत्न, घुटना टेक तमाशा देख प्रकारचा या ठिकाणी प्रयत्न, परंतु फक्त घुटना देखच झाला, तमाशा आता आपण पाहिला नाही. या ठिकाणी थोडासा बीट होतोय, एका रनापासून रोखू शकत नाहीत. या एका धावने संघाची धावसंख्या होते 40. निश्चितच सर, कारण एक चांगलं षटक हाताळलं आतापर्यंत. पहिल्या षटकाची जर सांगता झाल्यानंतर आपण पाहिलं असेल 10 फलकावरती 28 धावा लागल्या होत्या. त्यानंतर कुठेतरी थोडीशी धावगती या षटकामध्ये जर पाहायला गेली तर थोडीशी मंदावली आहे, कारण आतापर्यंत केवळ 12 धावा गोलंदाजीवरती खर्च केल्या तर आनंदने. दरम्यान हा एक ब्लॉकर मध्ये टाकलेला चेंडू पुन्हा एकदा. आणि सर मगाशी तुम्ही उल्लेख केलात की भांडूपच्या ठिकाणी वारंवार शॉर्ट पिच प्रकारचा मारा होत होता आणि त्यामध्ये तुम्हाला मी त्यावेळी पण आपण बोलणं झालं होतं सर, कारण त्या मैदानामध्ये जे डायमेन्शन होतं ते लेग साईड आणि ऑफसाईडच्या दिशेने जर पाहिलं एसटी रक्षाच्या मागे तर 1D म्हणजे 1 डिक्लेअरच्या स्वरूपात धाव मिळत होती. त्यावेळी फलंदाजांना जो आपण फाईन लेगच्या आणि लेग साईडचा फायदा घेतो तो कुठेतरी उचलताना प्रॉब्लेम येऊ शकत होता आणि म्हणून कुठेतरी गोलंदाजाने ते हेरलं होतं. फलंदाज इथे आपल्याला फुल हुकचे शॉट मारणार नाही आणि त्यावेळी आखूट टप्प्याचे चेंडू वारंवार फेकले जात होते. मात्र जर का आज तुम्ही ह्या मैदानावरती आखूट टप्प्याचा मारा केलात तर निश्चितच तो प्रत्येक चेंडू डिपॉझिट होईल स्टँड मध्ये. आता मात्र तिसरी ओव्हर प्रगतीपथावर असताना अमित बॉलिंग मार्क वरती राऊंड द विकेट प्रकारचा चेंडू, यॉर्कर प्रकारचा चेंडू. या ठिकाणी मात्र कव्हरच्या दिशेने या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एका धाव्याने रोखू शकत नाहीत. अजूनपर्यंत सलामीचे फलंदाज मैदानावर खेळतायत. या ठिकाणी विकेट घेण्यामध्ये मात्र यश मिळत नाही, परंतु भैराई पॅकर्स मोंड संघ या ठिकाणी चांगला स्कोर उभारण्यामध्ये मात्र यशस्वी होतोय. आणि मोंड संघाला, भैराई पॅकर्स मोंड संघाला सुद्धा सर माहिती आहे की कुठेतरी ह्या धावा खूप कमी पडू शकतात, कारण समोर जो संघ खेळतोय ना बालवीर तळीवाडी या संघाने मगाशीच अगोदरच्या सामन्यामध्येच 52 धावांचं लक्ष अगदी सहजरित्या चेस केलं होतं. म्हणून कुठेतरी यांना माहिती आहे की आता ह्या सामन्यामध्ये जवळपास 60+ धावा करणं गरजेचं आहे. नक्कीच अमित याचा पुढचा चेंडू वैभव मात्र इथे बनवून मारण्याचा प्रयत्नामध्ये या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेने कणकणीत षटकार पॅव्हेलियनच्या मस्तकावर दस्तक देतोय वैभव.
वैयक्तिक 30 धावांवरती खेळतोय वैभव आणि हा चौकार म्हणजे 34 धावा आणि चौकार आणि श्रीलंका धावसंघ जाऊन पोहोचते ती पुन्हा एकदा धावपलकावरती लागते ते अर्धशतक 51 धावा धावपलकावरती नो लॉस 34 ह्या 51 धावांमधील वैयक्तिक 34 धावांवरती खेळतोय तो वैभव. वैभवची जर खेळ फलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच टाळ्या होऊन जाऊ देत, कारण टाळ्या मारण्यासारखंच याने काम केलंय. आपल्या गावासाठी एक सुंदर फलंदाजी या ठिकाणी केली आणि एक शांत स्वभावाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू वैभव याला. आता मात्र या ठिकाणी थोडीशी आठवण करून देतोय आपला देवगडचा स्टार. थोडंसं गचा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय, थोडीशी नांगी टाकल्याचा प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, अशा प्रकारचं जर आपण क्रिकेट खेळाल तर या ठिकाणी क्रिकेटला थोडंसं कुठेतरी काळीमा फासल्यासारखं होईल, कारण हे क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये मित्रांनो तुम्हाला एक चांगलं कामगिरी या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रेक्षक या ठिकाणी पाहत असतात. त्या प्रकारचं खेळ या ठिकाणी करायला लागेल आपल्याला. पुढचा चेंडू आता मात्र कणकणीत या ठिकाणी षटकार पाहायला मिळतोय, सॉरी चौकार पाहायला मिळतोय. जबरदस्त ऑफच्या दिशेने खेळलेला चेंडू, एक खणखणीत चौकार. आता मात्र ओव्हरची समाप्ती होते. या
एक दिवसांपूर्वी स्टेटमेंट दिलं होतं की मी कुठेतरी आउट ऑफ फॉर्म चाललोय, म्हणून मी कुठेतरी सध्या गोलंदाजी करत नाहीये. आणि असं असताना हा जो हे अशा प्रकारचं स्टेटमेंट दिल्यानंतर त्याच गोलंदाजाने पहिल्या सामन्यामध्ये 2 धावांचं षटक हाताळलं. आणि आता मात्र पहा, तो आत्मविश्वास घेऊन हा गोलंदाज आता मात्र स्ट्राईकला आहे, पहिलं षटक घेऊन होतोय आणि तो मारा करण्यास तयार. आता मात्र सुंदर गोलंदाजी, पहिला चेंडू यॉर्कर प्रकारचा. या ठिकाणी मात्र फलंदाजाला चान्स होता, थोडासा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा चान्स होता, परंतु या ठिकाणी थोडासा बीट होतोय. पहिला चेंडू निर्धाव. सिद्धू सारखा बॉलर, अक्षय सारखा बॅट्समन, एकच गावातले दोन्ही, परंतु आता मात्र विजयासाठी या ठिकाणी कामगिरी करावी लागेल. आता मात्र पुन्हा एकदा आता मात्र लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय, परंतु सिद्धू या ठिकाणी सर होतोय. सिद्धू 2 चेंडूमध्ये आतापर्यंत एकच धाव देण्यामध्ये यश प्राप्त करतोय. आतापर्यंत पहिल्या ओव्हरसाठी प्रतीक या ठिकाणी आपल्याला पाहत होतो, आता मात्र या ठिकाणी सिद्धू पाहतोय, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये मॅच मध्ये येणं गरजेचं आहे. त्यासाठी सिद्धू मात्र या ठिकाणी ओव्हरसाठी येतोय. आणि आउट ऑफ फॉर्म असेल, परंतु या ठिकाणी शेर की दहाड काय असते ती मात्र आता पाहायला मिळते. वाघ देखील जर आपल्याला उडी मारायची असेल, एक लॉंग छलांग मारायची असेल, तर मात्र 2 पावलं मागे येतो. या ठिकाणी मात्र थोडंसं आता मात्र एक सुंदर चेंडू, बिडर स्टिक वरचा चेंडू. आता मात्र या ठिकाणी LBWचा जर प्रकार आपल्यामध्ये असता तर मित्रांनो हा खेळाडू आता मात्र परतत असता. एक सुंदर चेंडू, एक सुंदर गोलंदाजी सिद्धूच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि सगळं चित्र या ठिकाणी सिद्धू आपल्याला दाखवून देतोय की थोडासा वरचढ असणार आहे आमची गोलंदाजी. निश्चितच सर. आणि जर पाहायला गेलं तर त्यांच्या रनअप मध्ये जर पाहायला गेलं तर अगदी छोटासा रनअप घेऊन सुद्धा काय पेस हा गोलंदाज काढतो आपल्या गोलंदाजीमध्ये. आतापर्यंत जर 4 चेंडू आपण पाहिले प्रणय दादा, तर त्या प्रत्येक चेंडूवरती एक प्रकारचा आक्रमकता होती, एक प्रकारचा आघात होता. गोलंदाजाला फलंदाजाला काही कळत नाहीये अशा प्रकारचे चेंडू हाताळले. पहिला चेंडू ब्लॉकहोलमध्ये टाकलेला, त्यानंतरचा चेंडूवरती कट घेऊन स्लिपच्या दिशेने चेंडू गेला होता. त्यानंतर प्रत्येक चेंडूवरती जर पाहायला गेलात ना तर वेग दिसतोय, वेगवानता दिसते आणि अचूकता सुद्धा दिसते. आता मात्र यश प्राप्त होते. आता मात्र एज घेऊन जाते विकेट किपर बाने यांच्या हातामध्ये. मात्र एका हाताने एक सुंदर कॅच, आपण या ठिकाणी रिप्ले पाहू शकता. एक सुंदर कॅच विकेट किपर याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. सिद्धू याला मिळालेला पहिलाच आणि बालवीर संघाला मिळालेला पहिलाच धक्का. या ठिकाणी मात्र चांगली कामगिरी करू शकले नाहीत. आता मात्र या ठिकाणी स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर या ठिकाणी षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. त्या दिवशी आपण मात्र पाहिलं उमेश थोटम याच्या माध्यमातून 4 चेंडू जरी डॉट गेले असतील तरी 6 चेंडूमध्ये 1 धावा झाली होती. नंतर मात्र संकेत कदम याने चित्र पूर्ण पालटून टाकलं. अशा प्रकारची खेळी मात्र या ठिकाणी आपल्याला करावी लागेल. आणि इथे त्याच प्रकारचं क्रिकेट आपल्याला कुठेतरी उमेद मनामध्ये घेऊन बसलोय आपण प्रणयदादा, तर ते आहे अक्षय. आणि नवीन आलेला फलंदाज अमित जरा बाद होतोय कुणाल, आणि हा कुणालनीच मागाच्या सामन्यामध्ये खूप घातक फलंदाजी केली होती. तो कुणाल तंबूच्या दिशेने परतलाय. मात्र इथे मात्र अक्षय आणि अमितला घणाघात करावा लागेल. संघाची धावसंख्या होते पहिल्या षटकार समाप्तीनंतर 3 धावा. जरी 3 धावा असल्या प्रणयदाताने, तुम्ही मगाशीच उल्लेख केलात की भांडुपच्या मागच्या स्पर्धेमध्ये पहिल्या षटकामध्ये केवळ 1 धाव गेली होती. त्यानंतर संकेत कदमने अशा प्रकारची फलंदाजी केली होती की नंतरच्या 12 चेंडूमध्ये 47 धावा कुठल्या होत्या. आणि त्याच पद्धतीचा खेळ, त्याच पद्धतीचं क्रिकेट इथे सुद्धा पाहायला मिळेल का? इथे सुद्धा ही जोडी आपल्या संघाला या पडझडीमधून बाहेर काढेल का? यामध्ये खऱ्या अर्थाने वाटा असायला पाहिजे तो म्हणजे अक्षयचा. आता मात्र या ठिकाणी एक नवीन पत्ता या ठिकाणी बाहेर काढतोय. 63 नंबरची जर्सी घालून या ठिकाणी रोहन. आता मात्र प्रत्येक कुठेतरी माघार घेत आहेत. माझ्या संघातील नवीन बॉलर या ठिकाणी मी कसे खेळू, नवीन बॉलर यांना मी कसं या ठिकाणी वरती घेऊन येऊ, या देवगड तालुक्याच्या क्रिकेटमध्ये त्यांचं नाव कसं रोशन करू, हे मात्र प्रत्येक यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र लेफ्ट हँड बॅट्समन पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. रोहन नौखे बॉलर. आता मात्र या ठिकाणी सामना करतोय अक्षय, परंतु या ठिकाणी चांगला प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी एका धावेपासून रोखू शकत नाहीत. स्लिप मध्ये कशा प्रकारे फिल्डिंग करावी, कशा प्रकारे या ठिकाणी कॅचचा प्रयत्न केला, चांगला प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला.
कॅच जरूर पकडला नसेल, परंतु 4 धावेपासून नक्की वाचवलंय. कारण स्प्रिंग होणारा चेंडू पडल्यानंतर जोर पकडतो, जोरदार निघून जातो. आता मात्र रोहन याचा पुढचा चेंडू असेल. आणि अशा प्रकारचे नवीन नवीन प्रयोग करण्याची संधी ज्या ज्यावेळी एखाद्या कर्णधाराकडे असते ना सर, त्यावेळी ती करणं खरंच गरजेचं आहे. कारण भैरवी पॅकर्स संघाच्या कर्णधारांना चांगलं माहिती आहे की 12 चेंडू आणि कुठेतरी पाहायला गेलं तर 55 धावांची आवश्यकता अजूनही आहे. आणि का नाही अशा वेळी एखाद्या नवोदित गोलंदाजाला आपण संधी द्यावी, का नाही एखाद्या गोलंदाजाला या गोलंदाजी पटलावरती आणून एक मोठा गोलंदाज बनवावा. असं असताना खरोखरच चांगलं कॅप्टन्सी पाहायला मिळते ती. आता मात्र थोडासा या ठिकाणी भरकटतोय, परंतु या ठिकाणी सिद्धू याचा थोडासा कान मंत्र याला पाहायला मिळतोय. सिद्धू याचे कान टोचण्याचे प्रकार आम्हाला माहिती आहेत. सिद्धू एक चांगला बॉलर. पुढचा चेंडू एक सुंदर चेंडू, फुलटॉस प्रकारचा चेंडू. या ठिकाणी मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने 6 धावा, खणखणीत षटकार. दॅट्स अ बिग हिट. आणि आम्ही सांगतोय सर्वांना, जमलेल्या प्रेक्षकांना असेल, युट्यूबच्या माध्यमातून असेल, की हा सामना बालवीर तळेवळी संघासाठी अजून संपलेला नाहीये. जोपर्यंत मी मैदानात आहे तोपर्यंत तुम्हाला दखल घेण्यास भाग पाडेन. जोपर्यंत मी मैदानात आहे तोपर्यंत हा सामना बालवीर संघाच्या बाजूने अजूनही आहे असं दाखवून देताना आम्ही. नक्कीच असेल, कारण हा खणखणीत षटकार बरंच काही सांगून जातोय. फुलटॉस चेंडू होता, रोहन यांना कमबॅक करावं लागेल. चांगला चेंडू, मात्र या ठिकाणी एज घेऊन थोडासा एसटी वरती आदळतोय आणि मात्र या ठिकाणी अमितची खेळी संपुष्टात. चांगली फलंदाजी करत होता अमित. कुठेतरी सुरुवात केली होती त्यांनी ह्या षटकामध्ये आत्मघाती फटकेबाजी करण्याची, परंतु कुठेतरी इथे मात्र रोहनची दाद देणं गरजेचं आहे. इथे रोहनने काय केलं प्रणय दादा, हा चेंडू उजव्या अष्टीच्या म्हणजे खूपच बाहेर, ज्याला आपण वाईड यॉर्कर म्हणतो त्या पद्धतीच्या दिशेने बाहेर टाकला आणि इथे मात्र वेग सुद्धा ह्या चेंडूवरती कमी केला. आणि अशा प्रकारच्या चेंडूवरती अमित सारख्या फलंदाजाला खूप मोठं ताकद लावण्याची गरज होती, खूप मोठं टायमिंग. अशा प्रकारच्या चेंडूवरती टायमिंग देणं कठीण असतं आणि एक चांगलं माइंड गेम खेळला तो रोहन. सर मार्गदर्शन कोणाचं बघा ना, मार्गदर्शन या ठिकाणी ज्याला चांगला अनुभव आहे, या मैदानाचा या पिचचा अनुभव आहे, तो मात्र या ठिकाणी मार्गदर्शन करतो सिद्धू. आणि असे नवनवीन बॉलर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक सुंदर चेंडू, अपेक्षित प्रकारचा चेंडू होता, स्लोवर प्रकारचा चेंडू होता, मात्र या ठिकाणी काऊ कॉर्नरच्या दिशेने 4 धावा. हे 4 धावांनी संघाची धावसंख्या होती 15. आता मात्र कुठेतरी थोडंसं या मॅच मध्ये जान येते असं वाटतंय, परंतु वारंवार असे फटके, मगाशी जो कमबॅक केला होता रोहनने, तो मात्र आता या ठिकाणी 4 धावा दिल्यानंतर थोडासा या ठिकाणी कलमांना पालवी फुटते थंडी संपल्यानंतर, तसा काहीतरी प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडस जीवामध्ये जीव येतोय. अजून एक ओव्हर मात्र शिल्लक आहे. रोहनची ओव्हर मात्र प्रगतीपथावर असताना या ठिकाणी पुन्हा ओव्हरपिच प्रकारचा चेंडू, मात्र या ठिकाणी थोडासा कट करण्याचा प्रयत्न होता, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकून चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर बाने यांच्या हातात जाऊन विसावतोय आणि मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. निश्चितच प्रणय दादा, जर कुठे शेवटच्या षटकामध्ये 36 धावांचा आतमध्ये जर टार्गेट आलं तर मात्र मी मात्र अजूनही निश्चितच बालवीर संघाच्या बाजूने असू, कारण ह्या बालवीर संघाने तो कारनामा करून दाखवलाय. तो कारनामा ह्या अगोदरच्या सामन्यामध्ये करून दाखवलाय. तो आत्मविश्वास घेऊन उतरलेला हा संघ आहे. षटक संपताय अशी इशारा करतायत पंच. आणि आता मात्र धावसंख्या थांबली आहे. धावसंख्या झाली ती 15 धावा. आता कुठं मात्र थोडस कठीण आव्हान होऊन बसलंय. उर्वरित 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 43 धावांचं आव्हान. साहिल आता मात्र या ठिकाणी वारंवार या ठिकाणी नवीन पत्ते या ठिकाणी बाहेर काढतोय मात्र प्रत्येक आणि सिद्धू. यासाठी मला वाटतं सिद्धूने पहिली ओव्हर टाकली. एकदा मी मॅच मध्ये घेऊन येतो, नंतर मग एक चांगले नवीन बॉलर या ठिकाणी मी माझ्या मोंडगावच्या माध्यमातून, भैरवी पॅकर्सच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र बाहेर काढतो. आणि मात्र आता मात्र या ठिकाणी अक्षय मैदानावर असताना मात्र बीट होतोय आणि अक्षय मैदानावर असताना एवढा कमी स्कोर किंवा स्कोर बोर्ड थांबलेला आहे असं पहिल्यांदाच होतंय. या ठिकाणी मात्र थोडस औपचारिकता राहील, परंतु याच्यामध्ये आणि निश्चितच पुन्हा कुठेतरी आपण म्हटलं गेलं तर दोन्ही संघ एका गावातील आहेत मागासपासून आपण म्हणतोय. आणि अशा ठिकाणी अशा वेळी कर्णधारांनाही माहिती आहे
की प्रत्येक खेळाडूला एकमेकांची कमतरता, एक प्रकारची एकमेकांची जास्त जे हे आहे ताकद कोणती आहे हे सर्वांना माहिती आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या नवीन खेळाडूला स्थान देणं, जागा देणं, गोलंदाजी देणं हे खूप चांगला निर्णय म्हणावा लागेल करणारा सिद्धू याचा. कारण अशा वेळी जर तुम्ही आजमावू शकत नाही तर मग कधी आजमावणार. याच टायमिंगला जर समोर खेळणारा एखादा खेळाडू दुसऱ्या गावातील असता, ज्या खेळाडूला तुम्ही जाणत नाही, ज्या खेळाडूमध्ये तुम्हाला माहिती नाही, अशा वेळी एखाद्या नवोदित गोलंदाजी करणं म्हणजे खूप कठीण असतं. इथे मात्र दोन्ही संघातील दोन्ही जे खेळाडू आहेत ते एकमेकाला चांगल्या प्रकारे लहानपणापासून ओळखतात. आता मात्र या ठिकाणी लेग साईड दिशेने एक चांगला षटकार येतोय. म्हणजे मला एक थोडी बादल चौधरींची ती मन आठवते. म्हणजे मिरग संप दिलो आणि बावल्यान मांडव घालू घेतलो असं प्रकार या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला. आता मात्र या ठिकाणी व्हाईटच्या दिशेने थोडासा चेंडू आमचे पंच मॅन फ्रॉम मुटाट यांचा व्हाईटचा इशारा या ठिकाणी मिळतोय. या एका अवंत धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 23. मित्रांनो, हरलो तर अनुभव आणि जिंकलो तर इतिहास असा पुन्हा एकदा अपिच प्रकारचा चेंडू आणि मला वाटतं वाऱ्याचा पुरेपूर फायदा घेऊन या ठिकाणी 6 धावा. हा खेळाडू मित्रांनो पहिला यांनी जर सुरुवात केली असते तर या ठिकाणी मॅच मध्ये थोडासा रंग पाहायला मिळाला असता. परंतु आता मात्र या ठिकाणी औपचारिकता पाहायला मिळते. या 6 धावने संघाची धावसंख्या होते 29. हे तुम्हाला खूप लवकर करायचं होतं. सिद्धू यांनी आपले बॉलर सिद्ध करून दाखवलेत. प्रतीक याने आपले बॉलर सिद्ध करून दाखवलेत. या ठिकाणी मी नवीन बॉलर का काढतोय, नवीन बॉलर या ठिकाणी का खेळवतोय. मात्र या ठिकाणी या ओव्हरमध्ये 3 षटकार, परंतु वेळ निघून गेली. वेळ निघून गेल्यानंतर आपण काय करू शकत नाहीत. म्हणून वेळच्या वेळी बडी लोक की राय और सुबह की चाय, टाइम पे लेने, समय पे लेनी चाहिए. आता मात्र या ठिकाणी सिद्धू मात्र आपल्या बॉलर लोकांना चहा पाचतोय. काय सांगाल सर? निश्चितच जरी वेळ निघून गेली असेल म्हणाला तरी मात्र हा जो अनुभव आहे, ही जी फटकेबाजी, हा जो मिळालेला सूर आहे ह्या बॅट्समॅनला तो निश्चितच पुढील येणाऱ्या काही स्पर्धांमध्ये त्याला फायदा देणार आहे. कारण जरी आज हार होत असेल तरी सर क्रिकेट खेळणं थांबणार नाही ना. आणि म्हणूनच कुठेतरी इथून मात्र जो आज सूर घेऊन जाईल हा खेळाडू फलंदाज खेळतोय कोण, रोहन, हा कुठेतरी त्याच्या वैयक्तिक कामगिरीसाठी येणाऱ्या स्पर्धांमध्ये निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. नक्कीच त्याला नक्कीच फायदा होईल. परंतु या ठिकाणी मात्र बायराई पॅकर्स मोहन संघ, यजमान संघ या ठिकाणी विजयी होतोय. आमच्या बालवीर तळीवाडी संघाने आमच्या या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात, आपला सहभाग दर्शवलात, आम्हाला मोलाचं सहकार्य केलात, त्याबद्दल आपले आभार. आपल्याला पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. आता होणारा सामना स्टार बॉयज बोंड वर्सेस श्रीदेव भूतनाथ मुटाट